सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 12 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचा बोलबाला आज पंचशील नगर येथे काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा महारगुडे, आशा शिंदे, प्रमोद सूर्यवंशी, अभिजित उर्फ मनोज भैया फारणे प्रचार मोठ्या जोमात सुरू आहे। प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आम्हाला नक्की निवडून देणार असा आम्हाला आशीर्वाद मतदारांनी दिला आहे। कुपवाडच्या निवडणुकी वार्ड क्रमांक 12 मध्ये आम्ही आज आमच्या पॅनलचा प्रचार करत आहे। काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या दोन्हीचा एकत्र प्रचार आम्ही आज चारही उमेदवार करण्यास सुरुवात केली आहे। आजचा आमचा भाग पंचशील नगर, गृह मंदिर, लक्ष्मीनगर ह्या भागातून आज चालू घरोघरी जाऊन प्रत्येक जात आहे। आज ह्या आमच्या पॅनलमध्ये अ गटातून सुरेखा वहिनी महारगुडे थोरात त्या उभ्या आहेत। ह्या काँग्रेस पक्षाकडून उभ्या आहेत। त्यांचं चिन्ह हाताचा हात। दुसऱ्या आमच्या उमेदवार आहेत आशाताई नितीन शिंदे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभ्या आहेत। त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। मी प्रमोद सूर्यवंशी, माझं चिन्ह आहे हात, काँग्रेस पक्षाकडून उभा आहे। व ड गटातून मनोज भैया फारणे हे उभे आहेत। शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। आज आम्ही घरोघरी या ठिकाणी प्रत्येक घरात जात असताना आम्हाला इथल्या नागरिकांच्यातून एकच आक्रोश ऐकायला मिळते की नगरसेवक कधीही दारात आले नाहीत व कधीही या ठिकाणी नगरसेवकांनी नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही। सर्व ठिकाणी असं झाल्यामुळं पूर्ण प्रभागामध्ये कामाचा एक डोंगर उभा झाला आहे। ज्या त्यावेळी कामं न झाल्यामुळं भरपूर ठिकाणी काम आहेत आणि नागरिकांचा आक्रोश मिळत आहे आणि त्यामुळे नागरिक त्यांच्या समस्या आम्हाला सांगत आहेत, ऐकत आहेत आणि आमचं काम आहे की त्यांच्या समस्या ऐकून घेणं। कारण आम्हाला पुढं काम करत असताना त्यांच्या समस्या माहिती होणं गरजेचं आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही चारही उमेदवार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करण्याचा आम्ही निर्धार घेतला आहे व आम्ही ह्या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रभागात 12 नागरिकांना आवाहन करत आहे की आमच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या व आपल्या आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। पुन्हा मी आमच्या चौघांचं पुन्हा तुम्हाला चिन्ह सांगत आहे व नाव सांगत आहे। अ गटातून सुरेखा वहिनी महारगुडे थोरात या अ गटातून उभे आहेत। त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा। ब गटातून आशाताई नितीन शिंदे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभे आहेत। त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। क गटातून मी प्रमोद सूर्यवंशी उभा आहे, माझं चिन्ह आहे हात। व ड गटातून मनोज भैया फारणे हे उभे आहेत, त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। मी तुमच्या चॅनलवरून हे आवाहन करून सर्वांना आम्हाला मतदान करावं अशी मी विनंती करतो। नागरिक आम्हाला भरपूर आहे, त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। सगळ्या समस्या आहेत तशा आहेत। 12 वर्ष झाले प्रस्थापित नगरसेवकांनी इथले कुठलेही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा या भागात फिरकले सुद्धा नाही आहेत। त्यामुळे नागरिकांचा एवढा आक्रोश आहे आणि त्यांचीच अडचणी सोडवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी मी माझी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मला स्वतःच नागरिकांनी इथले स्वतः प्रतिसाद दिलेला आहे की तुम्ही ह्या भागातून आमचं नेतृत्व करावं आणि आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ हे त्यांनी वचन दिल्यामुळं मी माझी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे। कसा प्रतिसाद आहे लोकांचा आम्हाला आता भरपूर प्रतिसाद आहे। भागातील नागरिक त्रस्त आहेत 12 वर्ष निवडून गेलेल्या प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात भाजपाच्या। त्यामुळं आम्ही नागरिकांनी स्वतःच हे ठरवलेलं आहे की परिवर्तन ह्या भागात अटळ आहे आणि ते करण्याचा त्यांनी 100% वायदा केलेला आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।